नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉईंट आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती. तर विद्यार्थी मित्रांनो, आपला आजचा व्हिडिओचा भाग हा 5 आहे, ज्यामध्ये आपण शिक्षक पात्रता परीक्षा 2025 अर्थातच TET एक्झाम 2025च्या मित्रांनो जे आपली टार्गेटेड तारीख आहे 23 नोव्हेंबर, या परीक्षेसाठी मित्रांनो आपण संपूर्ण काही विषयांनी रेग्युलरली जे मित्रांनो प्रति सब्जेक्ट आपण सर्व अतिशय महत्त्वाचे PYQ आधारित प्रश्न आपण सोडवत आहोत, जे की तुमच्या येणाऱ्या परीक्षेमध्ये देखील मित्रांनो या स्वरूपाचे प्रश्न तुम्हाला 100% जे की विचारले जाणारी आहेत. त्या उद्देशानेच आपण जे मित्रांनो सब्जेक्टनी आपण रेग्युलरली सर्व विषय पाहत आहोत. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इंग्लिशचे जे सब्जेक्ट आहे, इंग्लिश ग्रामरवर आधारित किंवा इंग्लिश सब्जेक्ट परिपूर्ण, त्याचे आपण आता काही PYQ बेस आपण अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न आपण सोडवणार आहोत, अगदी सोप्या भाषेमध्ये आणि स्पष्टीकरणासह तुम्हाला मी संपूर्ण काही माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला देणार आहे. तर बरेच विद्यार्थ्यांचा इंग्लिश हा वीक असतो, त्यामुळे इंग्लिशमध्ये खूप कमी मार्क्स येतात. तर आपला आजचा व्हिडिओ तुम्ही फक्त कंटिन्यूली पहा व इथून येणारे सर्व व्हिडिओ कंटिन्यूली पहा मित्रांनो. 100% तुम्हाला या इंग्लिश या सब्जेक्टमध्ये तुम्हाला 30 पैकी मित्रांनो तुमचे 28 मार्क्स कुठेही जाणार. समजा 2 जरी चुकले तुमचे तरी मित्रांनो 28 मार्क्स तुमचे कुठेच मिस होणारे नाही आहे. तर संपूर्ण काही तुमची प्रॅक्टिसची तयारी, संपूर्ण बाबी मी तुम्हाला या व्हिडिओद्वारे समजावून सांगणार आहे. तर पाहू आपण नेमकं मागील वर्षी कोणत्या प्रकारचे प्रश्न जे की इंग्लिश या विषयावर विचारण्यात आलेली होती. तर यामधला प्रश्न क्रमांक असा विचारण्यात आलेला होतो की जो की प्रश्न क्रमांक 1. प्रश्न पहिला असा होता, चूज करेक्ट WH टाईप क्वेश्चन्स टू गेट अंडरलाइनड पार्ट. तर या ठिकाणी जो आहे एक आपल्याला शब्दाला अंडरलाईन केलेला आहे आणि त्याला जे थोडक्यामध्ये आपल्याला WH टाईप म्हणजेच की ज्यामध्ये आपण क्वेश्चन विचारत असतो अशा स्वरूपामध्ये त्याला कन्वर्ट करायचं आहे आणि त्याचं उत्तर जे की अंडरलाइनड केलेला जो शब्द आहे तो उत्तर असलं पाहिजे. तर अशा प्रकारचे तुम्हाला प्रश्न परीक्षेमध्ये भरपूर वेळेस विचारण्यात आलेली आहेत आणि तुम्हाला पुढे देखील विचारण्यात जाऊ शकतं. पुढे देखील तुम्हाला अशा प्रकारचे प्रश्न जे आहे थोडक्यामध्ये विचारण्यात असणारे असतील. तर यामध्ये काय प्रश्न पहिला आपला, वॉटर इज नीडेड टू सस्टेन लाईफ ऑन द अर्थ. तर हा प्रकारचा या ठिकाणी आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. थोडक्यामध्ये वॉटर या शब्दाला जे आहे अंडरलाइनड या ठिकाणी केलेलं आहे. तर याचाच अर्थ काय होतो की पृथ्वीवर जीवन टिकवण्यासाठी पाण्याची गरज आहे, याचा थोडक्यामध्ये असा मराठी जो की याचा अर्थ होणारा असेल. तर या ठिकाणी आपल्याला आता जो वॉटर या ठिकाणी जो अंडरलाइनड केलेला आहे वॉटर या शब्दाला, याला जे आहे आता आपल्याला क्वेश्चन्स टाईप म्हणजे की असा आपल्याला क्वेश्चन्स बनवायचा आहे जो की त्याचं उत्तर हे जे आहे थोडक्यात वॉटर हे येणारं असेल. तर कशा प्रकारे, तर अशा प्रकारचे जेव्हा प्रश्न बनवता सर्वात प्रथम जो अंडरलाईन केलेला शब्द आहे किंवा लाईन आहे ती कोणत्या स्वरूपाची आहे आपल्याला पाहणं अतिशय महत्त्वपूर्ण आहे. त्यानंतरच आपल्याला या ऑप्शन्सपैकी याचं उत्तर जे आहे ते निवडता येतं. तर या ठिकाणी वॉटर हे एक जे आहे निर्जीव वस्तू आहे, वॉटर जे की नॉन लिव्हिंग थिंग आहे. वॉटर हे एक इम्पॉर्टंट प्रथम बाजू आपल्याला कळालेली आहे. तर जेव्हा एखाद्या आपण निर्जीव वस्तू किंवा क्रिया किंवा कल्पनाबद्दल विचारण्यासाठी वापरतात त्यावेळेस जे आहे तेव्हा काय वापरलं जातं, तर त्यावेळेस जे आहे जेव्हा एखाद्या निर्जीव वस्तू किंवा कल्पनेबद्दल किंवा क्रियाबद्दल विचारण्यासाठी वापरण्यात येणाऱ्यासाठी त्यावेळेस जे आहे थोडक्यात व्हॉट हे जे आहे वापरलं जातं. तर या ठिकाणी आपल्याला प्रश्नामध्ये जे ऑप्शन्स आहेत आपले त्या ऑप्शनमध्ये फक्त आपल्याला एकाच ठिकाणी व्हॉट पाहायला मिळतं, जे की ऑप्शन नंबर 4 मध्ये, जसं की व्हॉट इज नीडेड टू सस्टेन लाईफ ऑन द अर्थ. तर एक सस्टेनेबल लाईफ जगण्यासाठी कशाची आवश्यकता आहे पृथ्वीवर, असा याचा प्रश्न विचारण्यात येतो. तर कशाची गरज आहे, मग ती आहे वॉटर म्हणजेच की पाण्याची आवश्यकता आहे. तर अशा प्रकारचा हा थोडक्यात प्रश्न बनणारा असेल. त्या ठिकाणी हू का होऊ शकत नाही, मग तर हूचा वापर कोणा ठिकाणी होतो, जसं की एखाद्या व्यक्तीसाठी वापरण्यासाठी हूचा वापर केला जातो. उदाहरणार्थ लाईकली तुम्हाला सांगायचं झालं हू रोट दिस बुक, तर हे पुस्तक कोणी लिखित केलेलं होतं. तर अशा प्रकारे थोडक्यामध्ये होणारा असेल हू रोट दिस बुक या वगैरे. आता विच का होणार नाही, तर विचमध्ये देखील जे की अनेक पर्यायामधून निवड करताना विचचा जो आहे तो वापर केला जातो. जस्ट लाईक इट, विच कलर डू यू लाईक, रेड ऑर ब्ल्यू, अशा प्रकारचा प्रश्न होणारा म्हणजे की कोणता, कोणती, यासाठी विचचा वापर केला जातो. आता हुज देखील ऑप्शन नंबर 3 मध्ये देखील हुज आहे, तर याचा वापर देखील का होत नाही, तर याचा जे आहे थोडक्यामध्ये जे की मालकी हक्क असतात तर मालकी हक्क विचारण्यासाठी वापरतात. जसं की हुज बॅग दिस, हुज बॅग इज दिस, तर ही बॅग कोणाची आहे, अशा प्रकारचे जे मालकी हक्क गाजवणारे असतात. हू बॅग इज दिस असं आपण वापरला, त्यानंतर हुज प्रॉपर्टी इज दिस असं देखील प्रश्न त्याचं होऊ शकतो. समजा एखादा मालकी हक्क विचारण्यासाठी वापरत असणारा जो प्रश्न असेल तर त्या ठिकाणी हुज जे आहे वापरलं जातं. थोडक्यामध्ये कोणाचा, कोणाची या प्रकारचा जर त्यामध्ये होत असेल जर एखादा वापर तर त्या ठिकाणी हुज वापरलं जातं. परंतु एखादी निर्जीव वस्तू, क्रिया किंवा कल्पनाबद्दल विचारण्यासाठी वॉटचा जो आहे वापर केला जातो. तर वॉटर हे एक नाउन
लिव्हिंग आहे, म्हणून याचं ऑप्शन नंबर 4 हे याचं उत्तर होणार असेल. तर अशा प्रकारे तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारतात. फक्त जो अंडरलाइनड केलेला शब्द आहे तो कोणत्या प्रकारामध्ये येतो हे तुम्हाला अतिशय इम्पॉर्टंट आहे सुरुवातीला ओळखणं. तर मित्रांनो, जर तुम्हाला इंग्लिश किंवा मॅथ, रिझनिंग, बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र व इतर सर्व विषयांची जर तुम्हाला मित्रांनो टेस्ट सिरीज हवा असेल तर मित्रांनो आपण स्पेशली तुमचे फुल टेस्ट प्लस मित्रांनो आपण सब्जेक्टिव्ह टेस्ट दोन्ही मित्रांनो आपण लॉन्च केलेले आहेत, ज्याची आपण ऑफर प्राइस फक्त 499 ठेवलेली आहे, ज्यामुळे तुम्हाला सहज स्पष्टीकरणासोबत आपण त्यामध्ये संपूर्ण सोबत व तुमच्या मार्किंग व त्यासोबतच ऑल इंडिया रँक देखील तुम्हाला त्या ठिकाणी चेक करता येणारी आहे व त्यासोबत तुम्हाला त्याचं स्पष्टीकरण देखील आपण नमूद करून दिलेलं आहे मित्रांनो. तर टेस्ट सोडवण्यासाठी तुम्हाला लगेच आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ॲप दिलेले आहे, ॲपला तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचा आहे आणि त्या ठिकाणी आपला टीईटीचा जो मित्रांनो टेस्ट सिरीजचा आपला कोर्स आहे तो लगेच जॉईन करून घ्यायचा आहे. कारण का टेस्ट सिरीजमुळे तुम्हाला अशा प्रकारचे भरपूर प्रश्न त्या ठिकाणी सोडवता येणार असेल, त्यामुळे तुमची परिपूर्ण तयारी होणारी असेल आणि परीक्षेमध्ये तुम्ही अशा प्रकारचा प्रश्न पाहता क्षणीच त्या ठिकाणी मित्रांनो तुम्ही सोडवू शकणारे असाल, कारण का त्या ठिकाणी तुमचा वेळ देखील वाया जाणार नाही. आणि आपण जे आहे फुल लेंथ टेस्टमध्ये 150 प्रश्न 150 मिनिटाचा टाइम प्लस 150 स्कोर आपण हे तुम्हाला परिपूर्ण देखील फुल लेंथ टेस्ट प्लस तुम्हाला सब्जेक्टिव्ह टेस्ट जेवढे तुमचे 5 सब्जेक्ट आहेत परिपूर्ण 5 सब्जेक्ट देखील त्यामध्ये कव्हर करून दिलेले आहेत. तर तुम्हाला परीक्षेमध्ये चांगले गुण मिळवायचे असतील मित्रांनो ही आपली टेस्ट सिरीज तुम्हाला अतिशय महत्त्वाची भूमिका बजावणारी असेल, त्यामुळे लगेच आपले ॲप डाउनलोड करा आणि त्यामधून आपली लगेच टेस्ट सिरीजची बॅच मित्रांनो तुम्ही जॉईन करून घ्या. रेग्युलरली सोडवत चला, तुमची फुल प्रॅक्टिस होऊन जाईल आणि परीक्षेमध्ये तुमचे फुल मार्क्स येण्याचे 100% मित्रांनो या ठिकाणी चान्सेस होणारे असतील. त्यानंतर पाहू आपला पुढील प्रश्न, जो की पुढचा प्रश्न असा आहे, प्रश्न क्रमांक 2, चूज द प्रॉपर अल्टरनेटिव्ह टू फिल इन द ब्लँक. तर या ठिकाणी आपल्याला फिल इन द ब्लँक करायचं आहे, योग्य पर्याय निवडून रिकामी जागा भरायची आहे. तर या ठिकाणी प्रश्न कसा आहे पहा, त्या ठिकाणी येणारा प्रश्न असा आहे, द शॉपकीपर डज नॉट हॅव द टॉयज आय वॉज लुकिंगच्या नंतर या ठिकाणी आपल्याला रिकामी जागा आहे आणि त्या ठिकाणी आपल्याला तो फिलिंग द ब्लँक करायचं आहे. तर द शॉपकीपर डज नॉट हॅव द टॉयज म्हणजे की त्या शॉपकीपरकडे जे आहे जे की त्याला जे पाहिजे ते नाही आहे, जे की मी शोधत आहे. आय वॉज लुकिंग म्हणजे की मी शोधत आहे. तर काय शोधत होतो, तर या ठिकाणी तर वॉजचा वापर केलेला आहे, तर लुकिंग या ठिकाणी आलेला आहे. तर या वाक्यामध्ये लुकिंग या क्रियापदासोबत हे जे लुकिंग क्रियापद आहे याच्यासोबत एक प्रिपोजिशन जे आहे जोडलेलं आहे. तर प्रिपोजिशन कोणतं आहे, तर ऑप्शनमध्ये आपल्याला प्रिपोजिशन दिसत आहेत, फॉर, अबाउट, ॲट, टू अशा प्रकारचे प्रिपोजिशन आहेत. आपण यापैकी कोणतं प्रिपोजिशन या ठिकाणी येईल ज्यामुळे एक जे फ्रेझल वर्ब तयार होतो, तर या ठिकाणी आपल्याला प्रिपोजिशन योग्य ते निवडायचं आहे. तर प्रिपोजिशन निवडत्या वेळेस यामध्ये देखील काही आपल्याला गोष्टी आहेत जी की माहिती असणं आवश्यक आहे. जेव्हा एखादी आपण शोधण्याची क्रिया करतो, या ठिकाणी लुकिंग दिलेलं आहे, जेव्हा आपण शोधण्याची क्रिया करतो त्यावेळेस आपण काय वापर करतो, त्यावेळेस आपण जे आहे जे की फॉरचा जो की या ठिकाणी वापर करतो, फॉर या प्रिपोजिशनचा. म्हणजेच काय, लुक फॉर असं जर आपण घेतलं थोडक्यामध्ये, तर लुक फॉर जर आपण घेतलं याचा काय अर्थ होतो, तर याचा शोधणे म्हणजे की टू सर्च फॉर असा देखील याचा अर्थ होतो. या ठिकाणी काय येणार असेल मग, आय वॉज लुकिंग फॉर देम, जे की मी जी खेळणी शोधत होतो, जे की हे असं या ठिकाणचं याचं वाक्य होणार असेल. त्यामुळे लुकिंग फॉर ह्या ठिकाणी. तर अबाउट का होणार नाही मग, तर अबाउट का होणार नाही, तर अबाउटचा वापर जे की लुक अबाउट असं जर आपण या ठिकाणी घेतलं, लुक अबाउट जर आपण या ठिकाणी घेतलं तर लुक अबाउटचा जे आहे याचा अर्थ असा होतो की आजूबाजूला पाहणे असा होतो. आणि लुक टूचा याचा अर्थ जे की आश्रय घेणे, त्यामध्ये आश्रय घेणे, आशा ठेवणे असा होतो. आणि जो ॲट आहे, तर ॲट आपल्याला माहितीच आहे, ॲटचा वापर कुठे करतो, जे की पाहणे, टू सी असा याचा अर्थ या ठिकाणी होणारा असतो. त्यामुळे या ठिकाणी काय येणार असेल मग, फॉर द शॉपकीपर डज नॉट हॅव द टॉयज आय वॉज लुकिंग फॉर देम असा जे थोडक्यामध्ये याचा जे की फुल एक पूर्ण वाक्य होणार असेल. या ठिकाणचं उत्तर काय होईल मग, जे की फॉर हे होणार असेल. जर मित्रांनो तुम्ही रेग्युलरली अशा प्रकारची प्रश्नांची तुम्ही प्रॅक्टिस केलास ना, तर 100% तुम्हाला अशा प्रकारचे प्रश्न अतिशय सोप्या पद्धतीनं पाहता येणारे असतील. त्यानंतर आता पुढचा क्वेश्चन, हा प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहे, काळजीपूर्वक लक्ष देऊन पहा, कारण का हे प्रश्न बऱ्याच वेळेस तुम्हाला रिपीट करून विचारण्यात येतात आणि 100% तुम्हाला मी लिहून सांगतो की तुम्हाला ह्यावर प्रश्न 100% परीक्षेत येणार म्हणजे येणार. जेवढे तुम्ही या प्रश्नाची प्रॅक्टिस कराल ना मित्रांनो, तेवढंच तुम्हाला याचा लाभ परीक्षेमध्ये होणारा असेल. तर क्वेश्चन कसा आहे, रिअरेंज द जम्बल्ड पार्ट विच आर लेबल्ड PQRS टू प्रोड्यूस द करेक्ट सेंटेन्स, चूज द करेक्ट सिक्वेन्स. तर या ठिकाणी आपल्याला जे आहे एक जम्बल्ड दिलेला आहे, जो की भाग योग्य क्रमाने लावून योग्य वाक्य तयार करायचं आहे. तर आपल्याला एक अशा प्रकारची PQ
आर एसमध्ये अशा स्वरूपात दिलेलं आहे. आणि यामध्ये आपल्याला अर्धवट काही सेंटेन्स दिलेला आहे, ज्याला की आपण एकदम सिक्वेन्समध्ये आणून एक पूर्ण सेंटेन्स बनवायचा आहे, एक अर्थपूर्ण सेंटेन्स बनवायचा आहे. तर अशा प्रकारे जेव्हा आपण प्रश्न सोडवतो, यामध्ये आपल्याला सुरुवातीला जे नाऊन आहे, नाऊनच्या नंतर प्रोनाऊन येतो, प्रोनाऊनच्या नंतर जो ॲडजेक्टिव्ह आहे तो येत असतो, आणि त्यानंतर जो शेवटचा स्ट्रेंथ आहे तो त्या डायरेक्टली उत्तरमध्ये येणारा असतो. तर या ठिकाणी आपल्याला काय म्हटलं आहे की द पर्सन हे सुरुवातीला दिलेलं आहे, वाक्याचा जो मुख्य भाग आहे तो सुरुवातीला दिलेला आहे. तर आता यानंतर आपल्याला जो शोधायचा आहे तो काय शोधायचा आहे की करता कोण आहे हे आता आपल्याला स्पष्ट करायचं आहे. तर आता या ठिकाणी करता आपल्याला मिळालेला आहे. पहिलं हु इज पोर हा जो भाग आहे, आता हु इज पोर म्हणजे यामध्ये द पर्सन बद्दल माहिती देतो, त्यामुळे आता एस आर क्रम सुरुवातीला जो की क्रियापद येणार असेल, आता कसं येणार असेल, द पर्सन, राईट, द पर्सन आहे या प्रकारे. तर द पर्सन नंतर द पर्सन कसं आहे हार्डवर्क इफिशियन्सीली आहे का, कॅन नॉट, की हु इज पोर किंवा बिकॉज ही पोर असं येणार का, नाही. तर द पर्सन हु इज पोर यानंतर काय येणार असेल, मग हु इज पोर हा जो आहे कर्ता स्पष्ट आहे करणारा तो येणार असेल. त्यानंतर जो क्रियापद आहे जो की क्रियापद हा लागणार असेल, तर यामध्ये क्रियापद म्हणून काय आहे, तर या ठिकाणी आहे कॅन नॉट येणार असेल, कारण का द पर्सन हु इज पोर नंतर कॅन नॉट येईल. त्यानंतर जे उद्दिष्ट आहे या वाक्यामधलं, जे याचा ह्या 4 सेंटेन्समधला जो उद्दिष्ट वर्तवणारा आहे तो काय आहे, मग तर उद्दिष्ट वर्तवणारा वर्क हार्ड अँड इफिशियन्शियली, जे की हे कॅन नॉट या क्रियापदाला पूरक करणारा आहे, या कॅन नॉट या क्रियापदाला पूरक करणारा आहे. आता शेवटची उरलेली लाईन कोणती आहे, मग जे शेवटची उरलेली दिलेली कारणे दर्शवतो, तर ते आहे बिकॉज ही पोर. म्हणजेच काय, हे सेंटेन्स कसं बनणार असेल, मग जे की सेंटेन्स आहे द पर्सन हु इज पोर कॅन नॉट वर्क हार्ड अँड इफिशियंटली बिकॉज ही इज अ पोर, असं जे आहे एक याचं वाक्य तयार होणार असेल. मग याच्यामध्ये सिक्वेन्स कसा तयार झाला, तर याच्यामध्ये सिक्वेन्स असा तयार झाला आहे की हु इज पोर, द पर्सन हु इज पोर कॅन नॉट आर वर्क हार्ड अँड इफिशियंटली बिकॉज ही इज पोर. तर हा सिक्वेन्स असा याचा तयार झालेला आहे, म्हणजेच की SRQP, जे की आपल्याला कितीमध्ये पाहायला मिळत आहे, SRQP ऑप्शन नंबर 4 मध्ये. तर अशा प्रकारे तुम्हाला जशा प्रकारचे प्रश्न सोडवता वेळेस एक सेंटेन्स पूर्ण बनवण्यासाठी त्याचा आपल्याला एक क्रम लावता येणं इम्पॉर्टंट आहे, आणि क्रम लावते वेळेस आपल्याला तो क्रम योग्यतेरित्या बसत आहे का, किंवा त्याचा योग्यतेरित्या मिळता जुळता होत आहे का, हे पाहणं देखील अतिशय इम्पॉर्टंट आहे. जर तुम्ही याचा मागे पुढे काही केलात तर तुमचं याचं उत्तर 100% चूक जे की होणार असेल. परंतु यामध्ये तुम्हाला चूक करण्याची देखील काही गरज नाही आहे, कारण का हे जे सेंटेन्स आपल्याला पाहता क्षणीच असं वाचते वेळेस जो आपण यामध्ये आपण जो हे संपूर्ण काही बाबी घेऊन सेंटेन्स बनवतो, त्यावेळेस आपल्याला स्वतःहून असा फील झाला पाहिजे की हा सेंटेन्स बरोबर योग्य आहे. जर योग्य वाटत असेल तरच तुम्ही त्याचं उत्तर त्या ऑप्शन्समध्ये जे चूज करा, त्यानंतर त्याला तुम्ही राऊंड करायला सुरुवात करा. जर तुम्हाला वाटत असेल की द पर्सन बिकॉज ही पोर पुन्हा त्यानंतर असं काहीतरी तुम्ही बनवलं असाल आणि ते तुम्हाला वाचण्यामध्येच ठीकठाक वाटत नसेल, तर मग त्याचं उत्तर तुम्हाला जे की चुकीचंच येणार असेल. जर तुम्हाला वाचण्यामध्ये कम्फर्टेबिलिटी येत असेल, तुम्हाला ते वाटत असेल की हे उत्तर हा बरोबर आहे, हे आपण बरोबर सेंटेन्स बनवलं, तरच त्याचं तुम्ही उत्तर निवडत चला. तर अशा प्रकारचे सोपे असतात प्रश्न, परंतु नेमकं काय करायचं कसं करायचं असा गोंधळून जातात, त्यामुळे याचे प्रश्नाचे उत्तर जे की चुकत असतात. पण चुकायची काही गरज नाही. सर्वात प्रथम तुम्हाला त्यामधला कर्ता कोण आहे, त्यानंतर क्रियापद काय असेल, त्यानंतर ऑब्जेक्ट काय आहे आणि कारण काय आहे, हे 4 गोष्टी त्या आपल्याला सेंटेन्समध्ये कळाल्या शोधण्यासाठी की अतिशय सोप्या पद्धतीमध्ये याला तुम्ही सोडवू शकता. तर अशा प्रकारचे प्रश्न पाहण्यासाठी तुम्हाला महत्त्वपूर्ण आहे जी की म्हणजे प्रॅक्टिस. जर तुम्ही प्रॅक्टिस करत राहिलात आपल्या सब्जेक्टिव्ह टेस्टची किंवा फुल लेंथची टेस्टची, तर मित्रांनो तुम्हाला 100% सांगतो तुम्ही अशा प्रकारच्या प्रश्नांमध्ये स्कोअर हा 100% करणार म्हणजे करणार, हे तुम्ही माझ्याकडून लिहून घ्या मित्रांनो. त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न जो की प्रश्न क्रमांक 4 असा आहे, चूज द करेक्टली स्पेल्ड वर्ड. तर या ठिकाणी आपल्याला मिस स्पेलिंग दिलेले शब्द आहेत जे की आपल्याला करेक्टली स्पेल्ड वर्ड या ठिकाणी आपल्याला शोधायचं आहे. तर या ठिकाणचा जो आपला शब्द आहे तो खूपच लेंथी टाईपमध्ये आहे, आणि अशा प्रकारचेच लेंथी टाईपमध्ये क्वेश्चन्स तुम्हाला परीक्षेत विचारले जातात, कारण का यामध्ये बरेच विद्यार्थी जे की कन्फ्यूज होऊन जातात, कारण का असे स्पेलिंग्स तुम्हाला पाहता क्षणी अरे याची स्पेलिंग्स काय असेल वगैरे वगैरे. तर जे काही स्मार्ट विद्यार्थी असतात, जे हुशार असतात, ज्यांना इंग्लिश जे आहे बऱ्यापैकी नॉलेज असतं, ते अशा प्रकारच्या प्रश्नांचं उत्तर जे की येत असतं. तर याचं जे उत्तर होणार असेल ते आहे मित्रांनो थोडक्यात ऑप्शन नंबर जे की 2 हे जे आहे याचं योग्य उत्तर असणार असेल, जे की मिससेलेनियस. याचाच अर्थ काय होतो, तर एखादी जे की विविध आणि अनेक गोष्टीचं मिश्रण असा जो थोडक्यामध्ये या शब्दाचा अर्थ होतो. तर याची करेक्ट स्पेलिंग काय आहे, तर
CELLANEIOUS असं जे थोडक्यामध्ये ह्याचा करेक्ट जे की अर्थ होणारा असेल. आता बरेच विद्यार्थी ऑप्शन नंबर 2 आणि 4 मध्ये कन्फ्यूज असतील, तर या ठिकाणी डबल एलच्या नंतर ए आहे आणि या ठिकाणी डबल एलच्या नंतर ई आहे. त्यामुळे हे पाहता क्षणी जरी आपल्याला सेम वर्ड असेल पण या दोघांमध्ये स्पेलिंगचा खूप सारा फरक आहे. तर काय याचं मिससेलिनियस, तर याचा उच्चार जो आहे तो देखील वेगळ्या प्रकारचा आहे आणि याचा अर्थ जो होतो विविध किंवा अनेक गोष्टीचा मिश्रण असा होतो. तर तुम्हाला हा प्रश्न रिपीट देखील होऊ शकतो कारण का हा कन्फ्युजन करणारा आहे किंवा या व्यतिरिक्त देखील तुम्हाला प्रश्न परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो मित्रांनो. त्यानंतरचा आपण पुढील शब्द पाहू जो की आपला प्रश्न क्रमांक 5 असा आहे. चूज द प्रॉपर आर्टिकल टू फिल इन द ब्लँक्स. सो यानंतर आपल्याला आर्टिकलचा प्रश्न आहे, तर योग्य आर्टिकल या ठिकाणी फिल इन द ब्लँक करायचं आहे. तर आर्टिकल असा आहे, आयरन इज डॅश युजफुल मेटल. तर आयरन इज अ डॅश युजफुल मेटल. तर या ठिकाणी आता पहा एक कन्फ्यूज या ठिकाणी क्रिएट करतो की या ठिकाणी आपण जो आर्टिकलचे प्रश्न तुम्हाला बेसिक नियम माहिती असतील इनडेफिनेटली आणि डेफिनेट आर्टिकल्समध्ये. तर जेव्हा आपण इनडेफिनेट आर्टिकल्स जेव्हा आपण सोडवत असतो ज्यामध्ये ए आणि एन याचा जो आहे थोडक्यामध्ये वापर कसा आणि कुठे करायचा याची बेसिक नियम देखील तुम्हाला माहिती असतील. जर माहिती नसतील तर ज्या वेळेस एचा वापर करायचा असतो त्यामुळे आपल्याला जो डॅश किंवा पुढचा शब्द आहे त्याचा उच्चार एचा वापर करता वेळेस हा व्यंजन ध्वनीने सुरू होणाऱ्या शब्दापूर्वी वापरतात. व्यंजन ध्वनीने, तर व्यंजन ध्वनीने जर समजा या शब्दाची सुरुवात होत असेल त्याच्यापूर्वी ए ह येत असतो आणि समजा ॲन हे जर त्या ठिकाणी फिल इन द ब्लँक होत असेल तर ॲनचा जो पुढचा शब्द असेल तो स्वर ध्वनीने त्याचा उच्चार होणं अतिशय इम्पॉर्टंट आहे. तर स्वरध्वनी म्हणजेच काय, तर AEIOU. तर यांचा वापर हा पुढील शब्दामध्ये असणं आवश्यक आहे, जसं की तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळत असेल. आता बऱ्याच विद्यार्थ्यांना वाटत असेल की चला या ठिकाणी AEIOU मधलं आहे मग याचं उत्तर ॲन ए येऊन जाईल. तर या ठिकाणी ॲन ए होत नाही. फक्त हेच बाबी या ठिकाणी इम्पॉर्टंट नसतात. AEIOU हेच पाहणं इम्पॉर्टंट नसतं. तर त्या ठिकाणी त्या प्रश्नात उच्चार कसा होत आहे हे देखील तुम्हाला पाहणं अतिशय इम्पॉर्टंट आहे. जसं की या ठिकाणी पुढील शब्द आपल्याला युजफुल दिलेला आहे. तर युजफुल या शब्दाचे स्पेलिंग जरी यूने सुरू होते पण त्याचा उच्चार हा यू होत नाही. तर याचा उच्चार जो आहे तो यू असा होतो, म्हणजे YOO असा यू याचा होतो जो की य या व्यंजनासारखा आहे. त्यामुळे याचं उत्तर जे आहे थोडक्यामध्ये ॲन युजफुल असा होत नाही. तर या ठिकाणी य म्हणजेच की ऑप्शन नंबर 3 मधलं य हे या ठिकाणी येणार असेल. म्हणजेच आयरन इज अ युजफुल मेटल असं जे आहे थोडक्यामध्ये याचं उत्तर होणारं असेल. या ठिकाणी य हे येणारं असेल. समजा या ठिकाणी अंब्रेला हा शब्द असला तरी त्याचा देखील उच्चार जो काही आहे तो त्या प्रकारे तो बदलत असतो. त्यामुळे फक्त आणि हे स्वर स्पेलिंग शब्दाचे पहिले इम्पॉर्टंट नसतात, त्याचा उच्चार कोणत्या पद्धतीने होतो ते देखील पाहणं तुम्हाला इम्पॉर्टंट आहे. तर त्याचा उच्चार समजा या ठिकाणी स्वर देखील दिलेला असेल आणि त्याचा उच्चार जर व्यंजन याच्यानं होत असेल तर मग त्याचं उत्तर व्यंजनच येणार असेल आणि त्या ठिकाणी त्याचा उच्चार आणि दोन्ही पण गोष्टी स्वरने होत असेल त्याचं उत्तर ॲने येणार असेल. म्हणजेच की जे समोरचा शब्द स्वर आहे तेच त्याचं उत्तर हे येणारं असेल. तर या ठिकाणी काय येईल मग, ते या ठिकाणी य हे जे आहे ते येणारं असेल. आयरन इज अ युजफुल मेटल अशा प्रकारचं वाक्य होणार असेल, कारण याचा उच्चार हा थोडक्यामध्ये व्यंजन ध्वनीने होत आहे. म्हणून जेव्हा व्यंजन ध्वनीने होतं त्यावेळेस य हे वापरतात आणि जेव्हा स्वरध्वनीने उच्चार होतो तेव्हा ॲन हे वापरतात. या दोन्हीमधला फरक तुम्ही अतिशय सोप्या पद्धतीनं लक्षात ठेवून घ्या मित्रांनो, कारण का बरेच विद्यार्थी येथेच कन्फ्यूज होतात. या ठिकाणी डायरेक्टली स्वर दिसत आहे मग उत्तर येईल ॲन म्हणून चूज करतात, जे की उत्तर चुकून त्या ठिकाणी जात असतं. तर त्यामुळे प्रश्न बारकाईनं वाचणं, प्रॅक्टिस करणं अशा प्रकारच्या प्रश्नांची ती महत्त्वपूर्ण भूमिका यामध्ये तुम्हाला पाहायला पाहिजे. त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न जो की क्वेश्चन नंबर 6 असा आहे. चूज द मोस्ट सुटेबल वन वर्ड फॉर द गिवन एक्सप्रेशन. राईट, यामध्ये आपल्याला एक वर्ड निवडायचा आहे जो की पुढे आपल्याला दिलेला एक्सप्रेशन जातं. कसा आहे का एक्सप्रेशन, अ पर्सन हू लीड्स अ सिम्पल लाईफ डिवोटिंग हिजसेल्फ टू द कॉन्टेम्प्लेशन्स अँड मेडिटेशन्स. राईट, अशा प्रकारचा आपल्याला सेंटेन्स या ठिकाणी दिलेला आहे. तर याचा मराठीमध्ये अर्थ काय होतो, तर चिंतन आणि ध्यान करून साधे जीवन जगणाऱ्या व्यक्तीला जे की काय म्हणतात, अ पर्सन हू लीड्स अ सिम्पल लाईफ डिवोटिंग हिमसेल्फ टू कॉन्टेम्प्लेशन्स अँड मेडिटेशन्स. तर जे काही साधारण व्यक्ती जीवन जगतात त्याला जे थोडक्यामध्ये काय म्हटलं जातं असं जे आहे याचं मराठीमध्ये एक्सप्लेन होणारं असेल. तर त्याला काय म्हटलं जातं, जे की साधारणपणे जीवन जगणाऱ्या व्यक्तीला. तर आपण साध्या भाषेमध्ये आपण त्याला काय म्हणतो, तर त्याला तपस्वी म्हणतो,
साधक म्हणतो, संन्यासी किंवा योगी असं थोडक्यामध्ये त्याला आपण म्हणत असतो. तर ते याचा ऑप्शन्सपैकी आता आपल्याला ते सांगायचं आहे की त्याचा काय उत्तर होणार. तर त्याला जे आहे ऑप्शन नंबर 2चा असा शब्द दिलेला आहे, ज्याला की ॲसेटिक असं जे आहे त्याला म्हटलं जातं. ॲसेटिक हे जे आहे त्याच्यासाठी शब्द आहे. तर ॲसेटिक हा शब्द मुख्यतः जे आहे ॲसेटिझम या ग्रीक शब्दापासून आला आहे, ज्याचा अर्थ अभ्यास किंवा सराव असा होतो. अशा व्यक्ती स्वतःला साधे जीवन जगण्यासाठी आणि आत्मनियंत्रणासाठी समर्पित करतात. त्याला कोणते व्यक्ती, तर ॲसेटिक्स असं जे आहे ते म्हटलं जातं. म्हणून ऑप्शन नंबर 2 याचं जे उत्तर आहे ते होणार असेल. तर बरेच विद्यार्थी कन्झर्वेटिव्ह देखील होईल असं म्हणतात, परंतु कन्झर्वेटिव्हचा होत नाही. तर कन्झर्वेटिव्हचा अर्थ असा होतो की जो व्यक्ती पारंपरिक मूल्याचे आणि विचारांचे समर्थन करतो त्याला जे आहे कन्झर्वेटिव्ह असं जे आहे ते म्हटलं जातं. पण या प्रश्नाचं उत्तर काय होईल, तर ऑप्शन नंबर 2 जे की ॲसेटिक्स असं जे आहे ते होणार असेल, जे की स्वतःचं अध्ययन करत असतात. त्यानंतरचा पुढील प्रश्न जो की प्रश्न क्रमांक आपला 7वा असा आहे, सिलेक्ट द करेक्ट कार्डिनियल नंबर फॉर द गिवन. तर या ठिकाणी आपल्याला दिलेल्या संख्येसाठी योग्य कार्डिनियल नंबर निवडायचा आहे. तर काय आहे, अ मिलियन, राईट, हा शब्द आहे. तर अ मिलियन, तर कार्डिनियल नंबर हे मोजण्यासाठी वापरले जातात. उदाहरणामध्ये 1, 2, 3 हे जे आहे थोडक्यामध्ये कार्डिनियल नंबर आहे जे की वापरले जातात. आणि मिलियन हा एक विशिष्ट नंबर या ठिकाणी आपल्याला शोधण्यासाठी दिलेला आहे. तर अ मिलियन म्हणजेच काय, तर मिलियन केव्हा होतात, जेव्हा जे आहे 10 लाख होतात त्यावेळेस जे आहे त्याला इंग्लिशमध्ये मिलियन असं म्हटलं जातं. आता संख्येमध्ये 10 लाखाला शून्य आपल्याला पाहावे लागणार असतील, तर 10 लाखाला किती शून्य असतात हे तुम्हाला अतिशय माहिती असणं इम्पॉर्टंट आहे. तर 10 लाखाला 6 शून्य असतात आणि 6 शून्य कायामध्ये आहे, तर ऑप्शन नंबर 4 मध्ये. ऑप्शन नंबर 4 हे याचं उत्तर होणार असेल. तर असे सोपे देखील तुम्हाला प्रश्न त्या ठिकाणी पाहायला मिळतात आणि काही अवघड स्वरूपाचे देखील असतातच. त्यानंतरचा क्वेश्चन नंबर 8 आपला पुढील जे की 38वा 8 आपला क्वेश्चन्स आहे. काय आहे, आयडेंटिफाय विच पार्ट ऑफ द सेंटेन्स हॅज ॲन इरर. तर या ठिकाणी जो वाक्यात चुकीचा भाग आहे तो आपल्याला या ठिकाणी ओळखायचा आहे. तर कोणता भाग चुकीचा आहे, तर अशा देखील प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये पाहायला मिळतात. तर कोणता भाग या ठिकाणी चुकीचा आहे. ए आहे, आय वॉज ग्रेटली ॲस्टोनिज्ड. बी आहे, वेन आय केम टू नो. सी आहे, दॅट माय फ्रेंड इज कमिंग टू सी मी. आणि डी आहे, आफ्टर अ गॅप ऑफ अबाउट 20 इयर्स. राईट, या ठिकाणी तर पाहून घ्या, पहिले दोन ए आणि बी हे जे दोन वाक्य आहेत हे काय दर्शवतात, तर हे दर्शवतात पास्ट टेन्स. राईट, या ठिकाणी हे आलेलं आहे, ईडी या ठिकाणी लागलेलं आहे आणि या ठिकाणी हे आलेलं आहे, म्हणजे की त्याचा दुसरा भाग केम आणि ॲस्टोनिज्ड हे जे दोन शब्द आहेत या ठिकाणी याचा जो आहे दोन्ही क्रिया ह्या भूतकाळात घडलेल्या आहेत. हे जे आहेत, आय वॉज ग्रेटली ॲस्टोनिज्ड, त्यानंतर आय केम टू नो, या दोन्ही क्रिया भूतकाळात घडल्या आहेत. त्यामुळे जी पुढील क्रिया देखील भूतकाळात असणे आवश्यक आहे. तर या दोन्ही गोष्टी भूतकाळात घडल्या आहेत म्हणून तर दोन्ही सेम आहेत. राईट, परंतु ऑप्शन नंबर सी मध्ये आपल्याला काय पाहायला मिळत आहे, दॅट माय फ्रेंड इज कमिंग टू सी मी. तर या ठिकाणी काय आलेलं आहे, कमिंग, आणि त्यासोबत काय आलेलं आहे, इज आलेलं आहे. तर इज हे जे आहे ते वर्तमान काळ दर्शवते, त्यामुळे इज या ठिकाणी आलेलं आहे. म्हणून हे जे वाक्य आहे या ठिकाणी जे की इरर क्रिएट करत आहे, म्हणजे की हे चुकीचं दर्शवत आहे. या ठिकाणी आपला प्रश्नाचं काय म्हणलं, आयडेंटिफाय विच पार्ट सेंट हॅज अन इरर. तर या ठिकाणी हा याचा पार्ट जो की चुकीचा दर्शवत आहे, म्हणून ऑप्शन नंबर सी या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल. तर बाकी डी मध्ये देखील काही प्रकारची अडथळा नाही आहे, हे या दोन्हीमध्ये हे मिक्स होऊ शकतं. परंतु या ठिकाणी वॉजचा वापर केलेला आहे, या ठिकाणी पास्ट टेन्स यूज केलेला आहे, परंतु या ठिकाणी इज वापरल्यामुळे हे प्रेझेंट टेन्स होणार असेल. जर याचा पास्टमध्ये व्हायचं असेल तर या ठिकाणी इजच्या जागी वॉज असायला पाहिजे. दॅट माय फ्रेंड वॉज कमिंग टू सी मी असं असायला पाहिजे, परंतु या ठिकाणी इज वापरलेला आहे म्हणून हे चुकीचं सेंटेन्स होणार असेल. अशा बारीक बारीक गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवणं अतिशय इम्पॉर्टंट आहे अशा बारीक बारीक स्वरूपाचे प्रश्न सोडवण्यासाठी. तर मित्रांनो, उत्तम सरावासाठी तयारीसाठी आपले मित्रांनो संपूर्ण काही फुल टेस्ट प्लस सब्जेक्ट टेस्ट तुम्ही मिळवून घ्या. 100% तुमचा रिझल्ट हा तुमच्या बाजूने येणार असेल, कारण का आपले टेस्ट सोडवल्यास तुमचा कॉन्फिडन्स लेवल हा बूस्ट होणार असेल आणि आपल्या ॲपमध्ये आपण नवीन रेग्युलरली टेस्ट आपण पब्लिश करत तुम्हाला देत असतो मित्रांनो. त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न जो की प्रश्न क्रमांक 9 असा आहे, चूज द करेक्ट पॅसिव्ह वॉइस फ्रॉम द गिवन सेंटेन्स. तर या ठिकाणी आपल्याला पॅसिव्ह वॉइस करायचा आहे, दिलेल्या वाक्याचा योग्य पॅसिव्ह वॉइस आपल्याला निवडायचा आहे. तर या ठिकाणी आपला सेंटेन्स कसा आहे, वाय डू यू वेस्ट टाइम. तर तुम्ही तुमचा वेळ का वाया घालतात, अशा प्रकारचा या ठिकाणी क्वेश्चन आहे, ज्याला आपल्याला पॅसिव्ह वॉइस आहे जो की पॅसिव्ह वॉइस निवडायचा आहे. तर थोडक्यामध्ये ॲक्टिव्ह वॉइसमधून आपल्याला पॅसिव्ह वॉइसमध्ये बदल करायचे आहे. तर बदल करते वेळेस काही सोपे नियम आहेत जे की तुम्हाला मी यावेळेस नियम देखील सांगणार आहे. तर यामध्ये जो ऑब्जेक्ट आहे म्हणजेच की कर्म
कर्म हा जो आहे, जो आपण ॲक्टिव्हचं पॅसिव्ह करतो त्यावेळेस कर्म जो आहे तो कर्ता बनतो. तर या वाक्यामधील कर्म काय आहे, तर या वाक्यामधला जो टाईम हे की कर्म आहे या ठिकाणी, राईट. वाक्यातील टाईम हे कर्म आहे, ते पॅसिव्ह व्हॉइसमध्ये काय बनतं, तर मग ते कर्म जे आहे याच्यामध्ये कर्ता बनत असतं. इनडायरेक्ट टू डायरेक्टमध्ये आपण करता, सॉरी, ॲक्टिव्ह व्हॉइस टू पॅसिव्ह व्हॉइसमध्ये जेव्हा आपण करतो त्यावेळेस कर्म जो आहे तो कर्ता बनतो. आता जे सहाय्यकारी क्रियापद आहे, सहाय्यक क्रियापद ज्याला आपण ॲक्झिलरी वर्ब असं म्हणतो, तर सहाय्यक क्रियापद जे आहे जे की या ठिकाणचा व्हाय डू यू वेस्ट टाईम, हे जे आहे सिम्पल प्रेझेंट टेन्स आहे. हे जे वाक्य आहे सिम्पल प्रेझेंट टेन्स आहे, म्हणून इज हे सहाय्यक क्रियापद जे की टाईम सोबत वापरतात. इज हे कायामध्ये वापरतात, तर इज हे जे क्रियापद आहे जे की टाईम सोबत वापरावे लागणारे असते. तर क्रियापदाचं तिसरं रूप जे आहे वेस्टचे तिसरे रूप काय होणार असेल, या ठिकाणी जे वेस्टचं तिसरं रूप काय असेल तर वेस्टेड असं जे याचं तिसरं रूप होणार असेल. मग बाय, तर बाय हे देखील जोडावंच लागतं, कारण का मूळ वाक्यातील कर्ता यू या ठिकाणी आलेला आहे यू. तर यू आता हे काय होणार असेल, जे की बाय नंतर येतो. यू जो आहे या ठिकाणी बाय नंतर येणारा असतो. म्हणून आता योग्य वाक्य कसं बनणार असेल की व्हाय इज टाइम वेस्टेड बाय यू, अशा प्रकारचा या ठिकाणचं जो की याचा होणारा असेल वाक्य पॅसिव्ह व्हॉइसमध्ये बनणारा असेल. तर हे वाक्य आपल्याला कशामध्ये पाहायला मिळत आहे, तर व्हाय इज टाइम वेस्टेड बाय यू, जे की ऑप्शन नंबर 4 मध्ये पाहायला मिळत आहे. जर तुम्हाला हा प्रश्न कन्फ्युजिंग वाटत असेल तर आपला व्हिडिओ परत एक वेळेस मागे घेऊन पहा, तुम्हाला हे देखील समजून जाईल. तर जे आपल्याला या ठिकाणी ॲक्टिव्ह व्हॉइस टू पॅसिव्ह व्हॉइसमध्ये करायला सांगलं, तर त्यामध्ये सुरुवातीला कर्म जो आहे तो कर्ता बनतो, ज्यामध्ये सहाय्यक जो वाक्य आहे जर सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये असेल तर त्याला जे इज हे सहाय्यकारी क्रियापद असतं टाईमसोबत जे की जोडावं लागतं. त्यानंतर क्रियापदाचं तिसरं रूप जे की वेस्टचं आपण वेस्टेड घेतलं आहे, जे क्रियापद आहे त्याचं आपण तिसरं रूप या ठिकाणी घ्यायचं असतं. त्यानंतर बाय हे जे की मूळ वाक्यातील कर्त्यासोबत जोडून टाकून देऊन त्याचं वाक्य परिपूर्ण आपल्याला बनवायचं, जसं की ऑप्शन नंबर 4 मध्ये आपण बनवलेलं आहे. त्यानंतर आपला पुढील प्रश्न पाहू आपण, जो की पुढचा प्रश्न क्वेश्चन नंबर 10 असा आहे, चूज द करेक्ट अँटोनियम ऑफ द गिवन वर्ड. तर या ठिकाणी विरुद्धार्थी शब्द आपल्याला या ठिकाणी याचा शोधायचा आहे, जो की पुढे दिलेल्या शब्दाचा. तर पुढे आपल्याला जो शब्द दिलेला आहे, शब्द असा आहे की एक्वायझिटिव्ह या शब्दाचा आपल्याला जे आहे थोडक्यात पुढील जो विरुद्धार्थी शब्द आहे तो शोधायचा आहे. तर शब्द जो आपण विरुद्धार्थी शब्द शोधतो तर याचा अर्थ आपल्याला मराठीमध्ये माहिती असणं आवश्यक आहे, कारण का एक्वायझिटिव्ह हा शब्द जो आहे जो की याचा अर्थ असा होतो की मिळवण्याची किंवा संपादन करण्याची तीव्र इच्छा असलेला असा होतो. अशा व्यक्तीला थोडक्यामध्ये पैसा किंवा वस्तू गोळा करायला आवडतात. जस्ट लाईक या शब्दाचा अर्थ असा होतो, जसं की एखादा तुमचा मित्र आहे जो की त्याला खूप आवडतं पैसा वगैरे गोळा करण्यासाठी, जो की जो मित्र ॲक्वाझिटिव्ह असं जे आहे आपण त्याला म्हणू शकतो. तर ॲक्वाझिटिव्हचा जो की आता अपोजिट शब्द या ठिकाणी आपल्याला शोधायचा आहे, तर विरुद्धार्थी शब्द. तर आता आपल्याला काही ऑप्शन्समध्ये देखील दिलेले शब्द आहेत, त्याचा देखील आपला अर्थ माहिती असणं, जसं की पहिला शब्द आहे मिझरेल. तर याचा जो अर्थ होतो थोडक्यामध्ये कंजूस असा जो आहे होतो या ठिकाणी, जो की स्ट्रेलचा आपला ऑप्शन होतो, अर्थ होतो कंजूस. त्यानंतर आहे ऑस्ट्रील. तर ऑस्ट्रील याचा जो अर्थ होतो थोडक्यामध्ये अतिशय साधा असा जो आहे याचा अर्थ होतो. आणि जो तिसरा आहे आपला जो की फ्रुगल. तर फ्रुगलचा अर्थ थोडक्यामध्ये असा होतो की फ्रुगल म्हणजे काटकसरी करणारा असा व्यक्ती, जो की कमी खर्च करतो आणि अनावश्यक गोष्टीवर पैसा खर्च करत नाही, त्याला फ्रुगल असं जे आहे हा शब्द आहे. मग आता ॲक्विझिटिव्ह याचा अर्थ काय होतो, जो की तीव्र इच्छा असलेला, जो की पैसा किंवा गोळा करणारा, जो की अनावश्यक, जे की मिळवण्यासाठी असं सतत धडपड करणारा याचा अर्थ होतो. पण त्याचा अपोजिट आपल्याला या ठिकाणी मिळाला आहे, जो की फ्रुगल हा होणार असेल, जो की फ्रुगल म्हणजेच काय, तर असा व्यक्ती जो की खर्च आणि अनावश्यक गोष्टीवर पैसा खर्च कमी जो की करत नाही. तर याचा ॲक्विझिटिव्हचा अपोजिट या ठिकाणी जो की फ्रुगल हा होणारा असेल, फ्रुगल हा येणार असेल. ऑप्शन नंबर 3 याचं उत्तर होणार असेल. त्यानंतर चौथ्याचा काय अर्थ होतं मग, जे की अर्डेंट आहे. तर अर्डेंटचा अर्थ जे की उत्साही किंवा तीव्र इच्छा असलेला असा होतो, जे की थोडक्यात याचाच एक समानार्थी शब्द आहे. तर ऑप्शन नंबर 3 याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न, जो की प्रश्न क्रमांक 11 असा आहे, फिल इन द ब्लँक परत आहे. तर या ठिकाणी समसंबंध आपल्याला दर्शवायचा आहे, जो की एकमेकाचा, जो की थोडक्यात ॲनॉलॉजिकली क्वेश्चन्स असे प्रकारचे येत असतात. तर हे एक सादृश्य आहे जिथे आपल्याला पहिल्या जोडीतील संबंध आणि दुसऱ्या जोडीमधला संबंध या ठिकाणी बनवायचा आहे. तर डकचं डकलिंग म्हणजेच काय, तर डक म्हणजे बदक आणि त्याच्या पिल्लांची जोडी, पिल्लांच्या